वळ्या पुढच्या बातमीकडे लोकांची दिशाभूल करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची टीका केसरकरांनी केली। तुम्ही पक्षाची आमसभा घेतली होती का असा सवालही त्यांनी ठाकरेंना विचारलाय। उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवर दीपक केसरकरांनी ही टीका केली आहे। एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढण्यासाठी तुम्ही पक्षाची बैठक बोलावली होती का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। लोकमत तयार करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला असा सवालही केसरकरांनी विचारलेला आहे। लोकांना बोलवायचं, त्याची मोठी जाहिरात करायची आणि जणू का आम्ही चिरफाड करतोय। चिरफाड करायचा अधिकार कोणी दिला? घटनेचं इंटरप्रिटेशन करायचा अधिकार हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टला जातो, इतर कोणालाच नाहीये। आणि त्याच्यामुळे मला एकच नम्रपणे विनंती करायची, कृपया लोकांची दिशाभूल करू नका। ही लोकांची दिशाभूल चालली आहे। खोटं पब्लिक परसेप्शन तयार करण्याची तयारी आहे। केवळ एकीकडे सुरुवातीला प्रयत्न केला की सहानुभूतीवर आपण हे करू शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर आता खोटं पब्लिक परसेप्शन तयार करायचं। वारंवार त्यांच्या निकालपत्रामध्ये आलेलं आहे की पॉलिटिकल पार्टीची लीडरशिप ही कलेक्टिव्ह पाहिजे आणि हे फार इम्पॉर्टंट आहे। आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। तुम्ही किती घटना तज्ज्ञ बोलवा, त्याच्यापेक्षा चांगलं त्या घटना तज्ज्ञांना घ्या, कोर्टामध्ये केस लढवा आणि जिंकून दाखवा, एवढंच मला सांगायचं। स्वतःचेच माणसं बोलून स्वतःचा जय जयकार करणं याला पत्रकार परिषद म्हणत नाहीत। एपिसोड ठरलेला आहे, कुणाची एंट्री केव्हा होईल, कोण कधी घोषणा देईल, मग कुणाच्या विरोधात किती घोषणा द्यायच्या, मग आगे बोडोचा जो काही नारा लावायचा आहे त्या घोषणा होतील, हे ठरलेलं आहे। क्लायमॅक्स हाच आहे। आता आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत, आम्ही जनतेकडे न्याय मागणार आहोत, मग सुप्रीम कोर्टाची याचिका वापस घ्या ना। परंतु हे दोन्ही साईडनी वाजवणं, ज्याला म्हणतो ना डमरू वाजवणं, मी कालही सांगितलं हा डोंबाराचा खेळ आहे। दर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हा होणार आहे।